सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. एखाद्या व्यक्तीला आपण खूप पसंत करतो, म्हणजे त्या व्यक्तीने आपलं सर्व काही ऐकावं. आपण जसं सांगू तसंच व्हायला हवं. अगदी आपल्या मनासारखंच असायला हवं. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला खूप आवडते, तिच्यावर एक तर आपलं खूप प्रेम असतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत असेल तर ती आपली झाल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. त्यामुळे तुम्हाला काही कधी कधी बेचैनी वाटतं, तर कधी कधी अस्वस्थता वाटतं, तर कधी कधी तुम्ही डिप्रेशनमध्ये सुद्धा जाता, कारण ती व्यक्ती तुमच्याकडे आलेली हवी असते. तर अशा व्यक्तीसाठी तुम्हाला आज मी एक छानपैकी वशीकरण मंत्र देणार आहे. हा मंत्र कामाख्या देवीचा आहे. कामाख्या देवीचे जितके मंत्र आहेत तितके इतके प्रभावशाली आहेत. ज्यांनी ज्यांनी हा मंत्राचा प्रयोग केलेला आहे त्यांच्या जवळ त्यांच्या आवडत्या व्यक्तीचा नक्कीच त्यांची आवडती व्यक्ती नक्कीच त्यांच्या जवळ आलेली आहे. त्यांच्या आवडत्या व्यक्तीचा त्यांना फोन आलेला आहे. ते लोक पुन्हा नव्याने एकत्र आलेले आहेत. अशा ह्या काही गोष्टी घडलेल्या आहेत. आता कामाख्या देवीचं जर का तुम्हाला हे मंत्र जर म्हणायचं असेल किंवा तुम्हाला हा प्रयोग करून पाहायचा असेल, तर तुम्ही चुकीच्या कामासाठी प्रयोग करू नका. कारण ह्या मंत्रात इतकी ताकद आहे, ज्या वेळेला तुम्ही ह्या मंत्राचा चुकीचा वापर करणार त्यावेळेला हा मंत्र तुम्हाला चुकीची फळं देईल. त्यामुळे तुम्ही ह्या मंत्राचा चुकीचा वापर करू नका. तुम्ही ह्या मंत्राचा प्रेमासाठी, तुमच्या चांगल्या नातेसंबंधासाठी तुम्ही नक्कीच ह्या मंत्राचा वापर करू शकता. तुमच्याकडे जर का कामाख्या देवीचं एखादं छोटीशी मूर्ती किंवा फोटो असेल, फोटोच्या समोर आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे. त्याचबरोबर त्या फोटोच्या समोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि एक लाल रंगाचं फूल, जे गुलाबाचं असेल किंवा इतर जास्वंदीचं वगैरे असेल तरीही चालेल, परंतु लाल रंगाचं फुलच देवीच्या फोटोसमोर अर्पण करायचा, दिवा लावायचा. त्यानंतर लाल चंदनाची माळ घ्यायची आणि ह्या मंत्राला सुरुवात करायची. हा मंत्र सकाळीच आणि रात्री अशा वेळेला म्हणायचा आहे. दोन्ही वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे. प्रत्येक वेळेला मंत्र म्हणत असताना 108 वेळा म्हणजे एक माळ आपल्याला नक्कीच जप करायचा आहे. मंत्र व्यवस्थितपणे लिहून घ्या. ओम ऐं ह्रीं क्लीं कामाख्या वशीं वशीं स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं कामाख्या वशीं वशीं स्वाहा. अगदी व्यवस्थितपणे मंत्र 2 वेळा म्हटलेला आहे मी. एकदम छानपैकी हा मंत्र आहे आणि अगदी कुणालाही बोलता येईल असा हा मंत्र आहे. त्यामुळे ह्या मंत्राचा वापर व्यवस्थित करा आणि हा मंत्र बोलून झाल्यानंतर कामाख्या देवीला प्रार्थना करा की तुम्ही ह्या मंत्राचा वापर करताय हा तुम्ही कुणाचं मन वशमध्ये करण्यासाठी किंवा ती व्यक्ती तुमच्या वशमध्ये होण्यासाठी वापर करता आणि योग्य कामासाठी वापर करता. ती व्यक्ती माझ्या वशमध्ये येऊ दे, माझ्या जवळ येऊ दे, मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी अगदी त्या व्यक्तीला पटू देत. त्यामुळे ह्या मंत्राचा मी प्रयोग करते. तर ह्या कामाला, ह्या मंत्राला माझ्या यश द्या आणि ती व्यक्ती माझ्या जवळ येऊ द्या, अशी तुम्हाला जशी प्रार्थना करता येईल तशी कामाख्या देवीला तुम्ही प्रार्थना करा. हा मंत्र तुम्हाला रोजच्या रोज सकाळी आणि संध्याकाळी अगदी न चुकता दोन्ही टाईम म्हणायचा आहे. तर ह्या मंत्राची अतिशय ताकद आहे आणि अतिशय लोकांना ह्याचा फायदा सुद्धा झालेला आहे. तुम्हाला पण नक्की होईल. अगदी हा मंत्र व्यवस्थित म्हणा. नक्कीच तुमची सुद्धा आवडती व्यक्ती तुमच्या वशमध्ये असेल, तुमच्या जवळ असेल. आजचा छोटासा मंत्र तुम्हाला कसा वाटला मला